नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। फिर एक बार आपका दोस्त आपका भाई एडवोकेट ज़मीर कागदी एक नए टॉपिक के साथ आपके सामने हाजिर है। मैंने ढूंढा बहुत वो जहां न मिला, मेरे वतन जैसी कोई ज़मीन न कोई आसमां मिला। 15 अगस्त 1947 जो हमारे देश का आज़ादी का दिन है, उस आज़ादी के मौके पर मैं मराठी में कुछ कन्वर्सेशन आप लोगों के साथ करना चाहता हूँ। भारतीय स्वतंत्र लढा हिंदू आणि मुस्लिमांचा संयुक्त संघर्ष। सर्व धर्माचे रक्त लालच असते आणि स्वातंत्र्यासाठी वाहिलेले रक्त हे पवित्र असते। आज मी आपल्या समोर अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याने भारताला गुलामगिरीतून मुक्त केले। तो विषय आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिम समाजाचे योगदान। भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो राष्ट्रीय एकतेचा आणि भावबंधाचा पुरावा होता। हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज जय हिंद या घोषणेने एकत्र आले आणि बलिदानाची परंपरा कायम केली। 18व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली भारतावर आपले राजकीय व आर्थिक आधिपत्य मिळवले। अन्याय, शोषण आणि संस्कृतीवरचे हल्ले यामुळे जनतेत संताप उसळला। हा संताप 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात प्रकट झाला। राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, मौलवी अहमदुल्ला शाह, बेगम हजरत महल अनेक असे स्वातंत्र्यवीर जे हिंदू मुस्लिम होते, त्यापैकी बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या घोषणेने लाखो लोकांना प्रेरित केले। महात्मा गांधी यांनी अहिंसा हीच खरी शौर्याची कसोटी आहे म्हणत अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला। सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या घोषणेने तरुणाईला सशस्त्र लढ्याकडे वळवले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारांनी बलिदानाने तरुणाईच्या रक्तात देशभक्ती चेतवली। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये विशेष करून मुस्लिम समाजाचे सुद्धा अनेक स्वातंत्र्य योद्धे आपल्याला बघायला मिळतील। या लढ्यामध्ये प्रामुख्याने मौलाना अबुल कलाम आझाद जे हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते, ते काँग्रेसचे अध्यक्ष होते। त्याचसोबत खान अब्दुल गफ्फार खान जे सीमेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अहिंसक नेता होते, त्यांना सरहद्द गांधी सुद्धा म्हटले जायचे। अशफाकुल्ला खान देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर माझा जीव गेला तरी तो सौदा मला मंजूर आहे असं म्हणत त्यांनी बलिदान दिले। टिपू सुलतान यांनी सांगितले की मी सिंहासारखा जगीन आणि सिंहासारखाच मरेन, गुलामीत जगणार नाही। या विचारांनी ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी स्वातंत्र्य लढा पुकारला। त्याचसोबत खिलाफत चळवळ जी 1919 साली गांधीजींच्या नेतृत्वाखाली हिंदू मुस्लिम एकतेची एक फार मोठी चळवळ त्या ठिकाणी आपण बघितली आहे। त्याचसोबत काकोरी कट जो 1925 साली रामप्रसाद बिस्मिल जे हिंदू होते आणि अशफाकुल्ला खान हे मुस्लिम होते, यांनी त्यांच्या मैत्रीचा आणि बलिदानाचा कसा संघर्ष करून दाखवला हे आपल्याला बघायला मिळाले। त्याचसोबत भारत जोडो आंदोलन 1942 या मध्ये भारत जोडो आंदोलन 1942 मध्ये सर्व समाज घटक एकत्र आले। करो या मरो या घोषणेने देश पेटला। महिला वीरांचे योगदान त्याच्यामध्ये आपल्याला कमी लेखता येणार नाही, ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाई, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, त्याचसोबत बेगम हजरत महल, अरुणा असफ अली अशा अनेक महिलांनी आपल्यासाठी योगदान दिले। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। तो दिवस हिंदू मुस्लिमांच्या बलिदानाचा, एकतेचा आणि अखंडतेचा देशाचा प्रतीक झाला। मित्रांनो, जाती धर्म विसरा, भारताला एक ठेवा हा स्वातंत्र्यवीराचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे। आपले वीर सांगून गेले की आपण वेगळे असू शकतो धर्माने, पण रक्ताने आपण भारतीयच आहोत। आज आपली जबाबदारी आहे की ही एकता जपावी, लोकशाही बळकट करावी
आणि स्वातंत्र्याचे मोल हे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावे, हे अतिशय महत्वाचे स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला सांगितले आहे. परंतु आज असं चालले आहे का? आज आपण कोणत्या युगातून जात आहोत, कोणत्या परिस्थितीतून आपण जात आहोत? 2014 ते 2025 देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं द्विराष्ट्र सिद्धांतानुसार या देशाची फाळणी एक मुस्लिम राष्ट्र आणि एक हिंदू राष्ट्र अशा पद्धतीनं करायचं मनसुबे ज्या जातीयवादी लोकांनी केले होते, ते जातीयवादी मनसुबे फोल झाले आणि हा भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश राहिला. अनेक मुस्लिम त्यावेळेला भारत सोडून जाऊ शकले असते, परंतु त्यांनी आपल्या देशाला, या भारताला महत्व दिलं आणि देशातून बाहेर न जाता या भारताच्या मातीवर राहिले, या भारताच्या मातीवर प्रेम केलं, या भारताच्या मातीशी ते निगडीत राहिले, या मातीवर त्यांनी प्रेम करून या मातीशी असणारी त्यांची वफादारी त्यांनी दाखवली आणि ह्याच भारतामध्ये ते राहिले. असे असताना सुद्धा अनेक जातीयवादी आणि समाजकंटक संघटना यांनी अनेक प्रकारे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टींमध्ये चुकीच्या पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरण करून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा यांनी प्रयत्न केला. असे तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न वेळोवेळी इथल्या सामंजस्य आमच्या हिंदू बांधवांनी हाणून पाडले, त्यासोबत मुस्लिमांनी सुद्धा हाणून पाडले. परंतु मागील 2014 पासून आपण जर बघितलं तर आता 2025 पर्यंत अनेक ठिकाणी दलित, मुस्लिम आणि आदिवासींवर अन्याय अत्याचार होत आहेत. अशा अनेक अन्याय अत्याचाराचे आपण अनुभव रात्रंदिवस समाज माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण घेत आहोत. अनेक ठिकाणी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या ठिकाणी दलितांवर होणारे अन्याय अत्याचार, आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार आणि विशेष करून मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार आपण बघत आहोत. या 2014च्या नंतर या जातीयवादी लोकांना भारतामध्ये जसं काय प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं गेलं आणि तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात, दलितांच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधात बिनधास्तपणे, ओपनपणे काहीही बोला, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. त्यांच्यावर कायद्याचा बडगा न उगारता त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा टाकण्यात आल्या. हे अतिशय दुर्दैवी आहे. 2014 पासून ते आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत दलित आणि मुस्लिम आणि आदिवासी या समाजांना भारतात कशा परिस्थितीचा सामना करावा लागला हे आपण थोडक्यात बघूया. दलितांवरील अन्याय अत्याचार या संदर्भात SC ST गुन्ह्यांचे मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. NCRB नुसार 2020 मध्ये 50,291, 2021 मध्ये 50,900, 2022 मध्ये 57,582 असं करत अनेक गुन्हे मोठ्या पद्धतीने दाखल झालेले आहेत. हे गुन्हे तर असे आहेत का जे दाखल करून हिमतीने लोक पोलीस स्टेशन पर्यंत गेलेले आहेत, परंतु अशा अनेक लोकांचे आवाज त्या ठिकाणी दाबण्यात आलेले आहेत. सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या ताकदीनं दलितांना, मुस्लिमांना, आदिवासींना दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी धमक्या, बहुजनांवरील अन्याय अत्याचारासारख्या गंभीर घटनांचा समावेश आहे, त्यांच्यामध्ये खुनाचा समावेश आहे. त्याचसोबत दलित समाजाचे महिला सफाई कामगारांमध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये सुद्धा 2019 पासून तर 2023 पर्यंत काम करत असताना अनेक सफाई कामगार, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दलित समाजाचा फार मोठा सहभाग आहे, जवळपास 377 मृत्यूची नोंद या ठिकाणी झालेली आहे. प्रत्यक्ष संख्या ही अधिक असण्याची दाट शक्यता आहे. कायदे आणि सुधारणा 2018 मध्ये SC ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करून कठोर तरतुदी करण्यात आल्या होत्या, परंतु पुरेशी कारवाई त्या संदर्भात होत नाही. अनेक गुन्ह्यांमध्ये निर्दोष सुटण्याचे प्रमाण फार मोठे आहे. अनेक लोकांचे गुन्हे दाखल केले जात नाही, त्यांच्यावर दबाव आणले जातात, त्यांना घाबरवण्यात येतं आणि त्यांना गुन्हे दाखल करण्यापासून रोखण्यात येतं. तसेच गुन्हा हा शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे ट्रायल पासून तर ते निकालापर्यंत हा गुन्हा जात नाही. त्यांच्यावर दबाव आणून, त्यांच्यावर धमक्या देऊन त्यांच्याकडून हे गुन्हे रद्दबातल केले जातात, सेटल केले जातात आणि हे गुन्हे संपवले जातात. मुस्लिम समाजावर तर अतिशय मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत चालला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का मुस्लिम समाज जणू काही ह्या देशामध्ये 2 कायदे आहेत
आणि मुस्लिम समाजावरती एक कायदा आणि इतर समाजावरती दुसरा कायदा अशा पद्धतीने कामकाज चालू आहे. प्रचंड असा मुस्लिम समाज या दहशतीखाली आहे आणि प्रचंड अन्याय आणि अत्याचार हा सहन करत आहे. 2015 ते 2018 पर्यंत 44 लोकांचा फक्त गोवंश हत्या संदर्भात मॉब लिंचिंग मध्ये त्यांना मारण्यात आलेलं आहे. 280 पेक्षा जास्त लोक ही जखमी झालेले आहेत आणि मॉब लिंचिंग मध्ये आतापर्यंत शेकडो मुस्लिमांचा खून या ठिकाणी झालेला आहे. कालच आपण बघितलं एक सुलेमान म्हणून एका मुलाला त्या ठिकाणी एक फक्त मुलीसोबत कॅफेमध्ये बसला होता, ती त्याची मैत्रीण होती आणि तो तिला काहीतरी नोट्स देत होता. तिला बोलत असताना बघून अनेक लोकांनी त्याला घेरून अक्षरशः त्याला मॉब लिंचिंग मध्ये त्याचा खून केलेला आहे. हा समाज कुठं चालला आहे? या समाजाला आपण कुठं घेऊन जात आहोत? हा जातीयवादी झॉम्बीज कशा पद्धतीने या जातीवादी नेत्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी तयार केलेले आहेत आणि हे ज्या वेळेला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, त्यांच्यावर ट्रायल चालते, हे जेलमध्ये जातात आणि जेलमध्ये गेल्याच्या नंतर यांची आयुष्य बर्बाद होते आणि आणि हे समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जातात आणि त्यांचं आयुष्य बर्बाद होतं. क्षणिक त्यांना बाहेर आल्यानंतर त्यांचा जामीन झाल्यानंतर त्यांना हारतोर टाकले जातात, परंतु वास्तविक जीवनामध्ये आपण बघितलं तर त्यांचं वाटोळं होतंय. ते त्यांना समजून येत नाही, समाजातल्या लोकांना समजून येत नाही. आता आपण बघूया का सीए एनआरसी आंदोलन किंवा हिंसा 2019 या नागरिकत्व कायद्यासंदर्भात अनेक मुस्लिमांमध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे. त्या संदर्भात अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत. पोलिसांनी दडपशाहीने आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2020च्या दिल्ली हिंसेत कमीत कमी 53 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. त्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण बघितलं की ह्या छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये किंवा मुस्लिम समाजाच्या ज्या धार्मिक स्थळ असतात त्या धार्मिक स्थळासमोर अनेक मिरवणुका येतात, त्या ठिकाणी घोषणा देतात, त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजाला वाईट बोललं जातं, त्यांना शिवीगाळ केली जाते, त्याच ठिकाणी बँजो वाजवले जातात, त्याच ठिकाणी डीजे वाजवले जातात आणि मुस्लिमांना चिडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून काही छोट्या मोठ्या दंगली झाल्या तर त्या दंगलीच्या अंतर्गत मुस्लिमांवर गुन्हे दाखल केले जातात आणि हे गुन्हे दाखल करून त्यांची घरं हे बुलडोजरने पाडली जातात. 2022 ते 25 मध्ये मुस्लिमांच्या विरोधात बुलडोजरने त्यांची घरं पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक घटनांमध्ये अनेक राष्ट्रीय मानवाधिकार यांच्यामध्ये त्यांनी त्याची दखल घेतली आहे आणि हे न्यायालयाच्या माध्यमातून थांबवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अनेक लोक या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारे अशी बेकायदेशीर पद्धतीने घरे तुम्ही पाडू नका. परंतु इथले जे राजकीय व्यक्तिमत्व आहेत, राजकीय व्यक्ती आहेत, संपूर्ण भारतामध्ये ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनची सुद्धा अंमलबजावणी करत नाही. त्यांनी दिलेल्या नोटिफिकेशन, त्यांनी दिलेले ऑर्डर्स हे फॉलो करत नाही. त्याच्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आदिवासी समाज सुद्धा यातून वाचलेला नाही. भू अधिकार विस्थापना संदर्भात, वनाधिकारी अंमलबजावणी संदर्भात मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स नुसार FRAच्या अंतर्गत जवळपास 91.2 लाख अर्ज सादर झाले आहेत. त्यातील एकरवर हक्क मंजूर झाले, परंतु अनेक ठिकाणी अर्ज नाकारले जाणे, विलंबाने तफावत पाहायला मिळते. त्यांची बळजबरीने बेदखली केली जाते. जल, जंगल आणि जमीन त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यापासून त्यांना बेदखल केलं जातं. 2022 ते 23 मध्ये HLRN नुसार किमान 5.15 लाख लोकांना जबरदस्तीने जंगलातून विस्थापित करण्यात आलेले आहे, तर 1.07 लाखांना त्यांची घरे जंगलातून पाडण्यात आलेली आहे. ही अतिशय तीव्र समस्या आहे, ज्याचा फटका प्राथमिकतः आदिवासी व दलित या समाजाला बसलेला आहे. यामध्ये अनेक आपण जे बघितलंय का अतिशय वाईट परिस्थिती दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजाची या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. मित्रांनो, आपला देश स्वतंत्र झालाय, परंतु हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे का? आपण याचं आत्मचिंतन करणं अतिशय गरजेचं आहे आणि या आत्मचिंतनातून खऱ्या अर्थाने आपला भारत देश कसा असायला पाहिजे, या भारतामधले नागरिक कसे असायला पाहिजे, या भारतामधल्या हिंदू मुस्लिम एकता ही कशी रुजायला पाहिजे, या हिंदू मुस्लिम एकतेमध्ये लोकांनी कसं मिळून आणि मिसळून राहायला पाहिजे. मुस्लिम समाज हा काय कोणता झाड आहे का त्याला उपटून कुठेतरी बाहेर टाकून द्यायचं, असं कधीही होणार नाही किंवा घडणार नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं
अतिशय योग्य पद्धतीनं एकमेकांशी हातात हात घालून हिंदू मुस्लिम एकतेनुसारच आपण या ठिकाणी वागायला पाहिजे. ज्या ठिकाणी मुस्लिम समाजावर मॉब लिंचिंग सारखे प्रकार होतात त्या ठिकाणी इतर हिंदू बांधवांनी ते प्रकार रोखायला पाहिजे, त्यांना अडवायला पाहिजे आणि हे प्रकार घडू देता कामा नये. हिंदू मुस्लिम जे तणावाच्या गोष्टी आहेत, आपण बघितलं का अनेक राजकीय पुढारी आपल्या राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी चिथावणीखोर भाषणे करतात. सुप्रीम कोर्टाने 2024 साली फेब्रुवारीमध्ये या संदर्भात अनेक गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या अंतर्गत जे कोणी अशा चुकीच्या पद्धतीनं जातीवादी भाषणे करतील त्यांच्या विरोधात सुमोटो ॲपवर हे पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि हे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. परंतु असे न करता पोलीस हे बघ्याची भूमिका बघत आहे आणि त्या बघ्याच्या भूमिकेतून मुस्लिम समाजामध्ये एक चुकीची भावना त्यांच्या मनात निर्माण होत आहे. का कायदा फक्त मुस्लिमांसाठी आहे का? का कायदा फक्त मुस्लिमांना शिक्षा देण्यासाठी आहे का? अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे. आपण बघितलं का ह्या आपल्या भारतामध्ये दर 30 मिनिटाला एक रेप होतो, दर 30 मिनिटाला एक बलात्कार होतो. हे तर आपल्याला आपल्या आकडेवारीवरून समजत आहे. परंतु असे अनेक बलात्कार या ठिकाणी जे प्रकाशात येत नाही, ह्यावर आपण चिंता करायला पाहिजे. विवाह व्यवस्था आज कोलमडली आहे. जातीवादी पक्ष आपल्या फायद्यासाठी राजकारण करत आहे, हिंदू मुस्लिम दरी निर्माण करत आहे. राजकीय पुढारी ठिकठिकाणी विषारी भाषणांनी संपूर्ण देशाचं, महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. आपली अर्थव्यवस्था वाटोळं झालेलं आहे. अर्थव्यवस्था अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याकडून चाललेलं आहे. अनेक लोक भारतातून परदेशामध्ये जात आहेत, देश सोडून जात आहे, नागरिकत्व सोडून जात आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आताच आपण बघत आहोत का वोट चोरी संदर्भात जे काही चाललेलं आहे, निवडणूक आयोग याच्यावरती काही बोलायला तयार नाही आणि इतर जातीवादी पक्षाचे प्रवक्ते रात्रंदिवस त्या संदर्भात त्यांना डिफेंड करत आहेत. हे अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. लोकशाही या पद्धतीनं धोक्यामध्ये आलेली आहे आणि ही लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. त्याला वाचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. ज्या वेळेला घटनेचा प्रियांबल आपण म्हणतो, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, ज्यावेळेला आपण सांगतो असं की आम्ही भारताचे नागरिक आहोत, त्यावेळेला कोणती जात नसते, कोणती पात नसते, कोणताही धर्म नसतो किंवा कोणताही पंथ नसतो. आपण भारताचे नागरिक म्हणून आपण या ठिकाणी आपण लढत असतो, आपण वागत असतो आणि अशाच पद्धतीने आपल्याला वागायला पाहिजे आणि हा देश सुजलाम आणि सुफलाम करायला पाहिजे. तरच आपल्याला खऱ्या अर्थानं असं वाटेल का आपला देश हा स्वतंत्र झालेला आहे आणि आपण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपण आज 15 ऑगस्ट 1947 2025 रोजी आपण पण घेऊया का आपण हा आपल्या देशातला जातीयवाद, लोकशाहीवर आलेला धोका, जातीयवादाचं समूळ उच्चाटन, जे सर्व जाती धर्माच्या लोकांना सांस्कृतिक वर्चस्ववादाखाली अन्याय अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना आपण समाजातल्या मुख्य प्रवाहातून बाहेर करूया. हे अतिशय थोडी लोक असतात, परंतु समाज यावेळेला मुख्य पद्धतीनं हे सर्व बघत असतो. हे अतिशय वाईट आणि दुर्दैवी असते. तेव्हा माझी पुन्हा एकदा सर्वांना अपील आहे आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त का आपण मिळून हा भारताचा झेंडा हा जगाच्या पटलावर उभा करूया आणि या देशाला दैदिप्यमान यश आपण मिळवून देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्लाह हाफिज.